मुलीला जिवंत जाळणारा आरोपी अखेर काही तासातच पोलिसांच्या ताब्यात. सदरील घटना ही गोरेगाव पोलीस हद्दीतील या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेकडून उलगडा. आरोपींकडून गुन्ह्याची कबुली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची प्रशंसनीय कामगिरी. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यात असलेल्या गांबबई लगतच्या शेतशिवारामध्ये काल 10 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजताच्या सुमारास एका अज्ञात तरुणीला जिवंत जाळल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला होता. मात्र तरुणीची ओळख पटण्यास येत होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली व अथक प्रयत्नानंतर अखेर तरुणीची ओळख पटली व तरुणीला जाळणाऱ्या आरोपीला सुद्धा अवघ्या काही तासांमध्येच ताब्यात घेऊन या खून प्रकरणाचा उलगडा करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं. आरोपी हा एक वीटभट्टी व्यावसायिक असून शकील मुस्तफा सिद्दीकी वय वर्ष 38 राहणार मामा चौक गोंदिया असं तरुणीला जिवंत जाळणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तर पौर्णिमा विनोद नागवंशी वय वर्ष 18 राहणार माणेकसा कालीमती आमगाव असं मृतक तरुणीचं नाव आहे. प्रथमदृष्ट्या मृतक तरुणी आरोपीपासून गरोदर असल्यानं तरुणी आरोपीसोबत राहण्यास इच्छुक असल्यामुळे आरोपीनं स्वतःची सुटका करण्यासाठी ग्रामबबई लगतच्या शेतशिवारात तरुणीला नेऊन दुपट्ट्यानं गळा आवळून तिच्या अंगावर तनस टाकून जाळून खून केल्याचं कबूल केले. पुढील तपास प्रक्रिया गोरेगाव पोलीस करत आहेत. अतुल्य महाराष्ट्रसाठी साहिल रामटेके, गोंदिया.